नमस्कार मित्रांनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, राज्य शासनाने काही गोष्टींसाठी बऱ्याच वेळा मुदत वाढवलेली आहे. आता त्या खूप महत्त्वाच्या अशा बाबी आहेत. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये वारंवार शासनाने ई-के-वाय-सी साठी मुदत ही वाढवलेली आहे. आता याच्यामध्ये ही मुदत का वाढवली आणि हे व्हेरिफिकेशन का केलं, तर बऱ्याच अशा महिलांनी असंही दिसून आलेलं आहे की पुरुषांनी सुद्धा महिलांच्या जागी फॉर्म भरलेले होते. त्यानंतर त्याचा जो क्रायटेरिया होता की शासकीय सेवेत काम असलेल्या व्यक्तीला याचा लाभ भेटणार नाही. परंतु आपण पाहिलं तर शासकीय सेवेत काम असणाऱ्या महिलांनी सुद्धा, काम करणाऱ्या महिलांनी सुद्धा याच्यामध्ये अर्ज केलेले होते. मग याच्यामध्ये शासनाच्या असं निदर्शनास आलं की या योजनेमध्ये बऱ्याच महिलांनी किंवा पुरुषांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेला आहे आणि ही ज्यावेळेस त्यांच्या निदर्शनास आलं त्यावेळेस व्हेरिफिकेशन सारखी एक प्रक्रिया त्यांनी राबवली. आता ही व्हेरिफिकेशन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये शासनाने वेळोवेळी वाढ केली. आता वाढ का केली तर 100% महिलांचं हे व्हेरिफिकेशन झालं पाहिजे. म्हणजे ज्यांनी अप्लाय केलेला होता, जे याचे लाभार्थी आहेत, त्या प्रत्येक लाभार्थ्याचं व्हेरिफिकेशन झालेलं पाहिजे. आता मग याच्यासाठी बऱ्याच महिला याच्यापासून वंचित राहत होत्या, म्हणून शासनाने वेळोवेळी मुदत वाढवली आणि आता शेवटची ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2025. आता या 31 डिसेंबर 2025च्या अगोदर प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे आणि याच्यापासून कोणीही वंचित राहायचं नाही. ई-के-वाय-सी करण्याची प्रक्रियामध्ये जे काय त्यांचं पोर्टल आहे त्याच्यामध्ये सुद्धा शासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने बदल केलेला आहे की जेणेकरून विधवा असतील, घटस्फोटित असतील, विवाहित असतील, अविवाहित असतील, अशा प्रकारचा एकदम परिशिष्ट 1, परिशिष्ट 2 याच्यामध्ये एक चांगल्या पद्धतीचं बदल केलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर जो काही त्यांनी बदल केलेला आहे तो अतिशय चांगला बदल केलेला आहे की जेणेकरून सर्वसामान्य असेल, विधवा असतील, घटस्फोटित असतील यांना त्यांची जी के-वाय-सी करण्याची पद्धत आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांना करता यावी. त्याच्यामुळे प्रत्येक पात्र महिलेने अजूनही जर कोणी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केली नसेल तर अशा प्रत्येक महिलेने आपली ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. त्याच्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत आहे. हे झालं पहिलं काम. आणि दुसरं काम आहे तर प्रत्येक आधारला हे पॅन कार्ड आता लिंक असणं शासनाने अनिवार्य केलेलं आहे. ज्यांचं 31 डिसेंबर 2025 पूर्वी आधारला पॅन कार्ड लिंक नसेल त्यांचं पॅन कार्ड निष्क्रिय होणार आहे, अशा पद्धतीचं शासनाने सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे महिलांनी काय करायचंय की आपल्याला जर समजत नसेल तर जवळचं CHC सेंटर असेल किंवा आपले सरकारी सेवा सुविधा केंद्र असेल त्या ठिकाणी तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड घेऊन जो काय आधारला मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती OTP येतो, त्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या आधारला पॅन कार्ड हे लिंक करायचं आहे. जर अजूनही महिलांनी कोणी पॅन कार्ड काढलं नसेल तर तुम्हाला बँकेमध्ये सुद्धा ई-के-वाय-सी करण्याला पॅन कार्ड आता लागणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येक महिलेने लाडकी बहीण योजना आणि आधारला पॅन कार्ड लिंक करणं याची अंतिम मुदत हे 31 डिसेंबर 2025 आहे. त्याच्यामुळे महिलांनी 31 डिसेंबर 2025च्या अगोदर आपलं हे काम करून घ्यायचं आहे की जेणेकरून भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. धन्यवाद.